हाय हॅलो नमस्कार जय भीम. तर कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना? तर मी निघाले आहे डीमार्टसाठी, कारण का मम्मीला घरातलं राशन भरायचं होतं. सो आम्ही आलो होतो, तर मम्मी बोलली घेऊन याल का? तर विवेक बोलला ठीक आहे आम्ही जाऊन येतो. संध्याकाळचा स्वयंपाक हा तयार होता. सो आम्ही निघालो आणि मम्मीचं जे जे हवं होतं तिला ते घेतलं, फटाफट घेतलं, कारण का जास्त काही शूट नाही केलं मी. सो मम्मीचं ह्या महिन्यात सुद्धा आम्ही राशन भरायला आलो डीमार्टमध्ये. बघू शकता डीमार्ट आहे. सो बाकीचं सामान होतं मम्मीकडे, सो एवढंच घेतलं आम्ही. फटाफट सर्व सामान ट्रॉलीमधून काढून बॅग्समध्ये भरून घेतलं, अर्धं डिक्कीमध्ये टाकलं आणि घरी निघालो आम्ही. घरी पोचलो, जेवण वगैरे केलं, रात्रीच्या गप्पा केल्या, झोपलो आम्ही. आणि नेक्स्ट डेचं डायरेक्ट दुपारी मी शूट करते, तर पुढचा व्हिडिओ हा नेक्स्ट डेचा असेल. गाईज जेवण वगैरे झालं आणि इकडे खूप जास्त गरम होतं, पत्र्या आहेत. सो माझा अवतार बघू शकताय तुम्ही. मम्मीने जेवण वगैरे बनवल्यावर माझं काम असतं. जेवण झाल्यावर सर्व गॅस वगैरे क्लीन केला, भांडी वगैरे घासली. आणि आज मी माझ्या मावशीकडे जाणार आहे. तिला बरं नाही आहे, सो तिला भेटायला जायचं आहे. मध्यंतरी मी जाऊन आले, नागपूरवरून आलो तेव्हा. पण लांब असल्यामुळे मला कंटिन्यू जायला नाही मिळत. पण मम्मीचे 4 राऊंड झाले, दीदीचे सुद्धा. सो आज मी आणि विवेक जाणार आहोत. तर इथे बघू शकता मी रेडी झालेली आहे मावशीला भेटायला. आणि आज जायचं कारण असं होतं संडे, कारण माझा दादा पण घरी असेल, वहिनी पण घरी असेल आणि मुलांचे पण एक्झाम चालू आहेत, तर मुलंही घरी असतील त्याच्यामुळे. सो बघू शकता आम्ही पोचलो. मावशीसाठी नारळ पाणी वगैरे घेतलं. ती जास्त काही खात नाही म्हणून फक्त नारळ पाणी घेतलं. आणि ही त्यांचं एरिया आहे. तर माझी मावशी ठाण्याला राहते. तर भेटलो वगैरे, गप्पा केल्या आणि डायरेक्ट मी निघताना व्हिडिओ केला, कारण मावशीला वगैरे घरातलं कोणाला नाही दाखवलं. हा जो चालतो विवेकच्या पुढे दादाचा मुलगा आहे. तर घरातलं काही शूट नाही केलं. जवळजवळ 2 तास बसले मावशीकडे आणि तिथून निघालो. तर मम्मीचा फोन आला की आता तुम्ही बाहेर आहेत तर भाजी वगैरे घेऊन याल का? तर म्हटलं ठीक आहे, कारण का तुम्हाला तर मी सांगितलं मम्मी टिफिन वगैरे देते. 2 जणांचे टिफिन असतात, कधी 2 असतात, कधी 3 असतात. सो तसंच आम्ही पडवळनगरच्या मार्केटमध्ये गेलो. तिथून काही भाजी वगैरे घ्यायची होती, जसं की टमॅटो, मिरची, कोथिंबीर ह्या सर्व गोष्टी घ्यायला पडवळनगरमध्ये गेलो. आणि जी भाजी मम्मीने सांगितली ती भाजी घेतली. आणि मग आज प्लॅन होता चिकन बिर्याणीचा, कारण ते आधीच ठरलं होतं मी येणार. तर त्यावेळेस आमच्या घरात दिवाळी वगैरे असं साजरी होती, जसं असतं वातावरण. आणि मी येते त्याच वेळेस माझ्या घरामध्ये माझे 2 जिजू, 2 बहिणी वगैरे आमचा जल्लोष असतो. तर त्या कारणाने एकत्र येणं होतं. आणि मी आल्यावर जामच मजा असते. सो विवेकचं चालू होतं की मॅच चालू आहे, तर मॅच बघता बघता आम्ही मस्त जात होतो घरी. इथे एरियामध्ये आलो, तिथून नेहमीचं आमचं चिकन शॉप आहे, तिथून चिकन वगैरे घेतलं आणि बघू शकताय घरी आलो आहे आम्ही. अंधार झाला होता आम्हाला येता येता. 7:30-8 झाले होते. पण ठीक आहे, मग मम्मीनी चिकनचा प्लॅन केला बिर्याणीचा. तर बघू शकताय चिकन बिर्याणी आज कोण बनवणार होतं? तर विवेक बनवणार होता, कारण तो बिर्याणी खरंच फार सुंदर आणि छान बनवतो. सो मम्मीने चिकन वगैरे त्याला वॉश वगैरे करून दिलं. मग त्याने चिकनची पूर्ण तयारी केली बिर्याणीची. तर इथे असंच तो जास्त भाव खात होता, कारण त्याला व्हिडिओमध्ये स्पेशली यायला आवडत नाही, तो लाजतो. तर इथं मॅरिनेट वगैरे करणं चालू होतं. इथे मम्मीचंही चालू होतं. म्हणजे काय तर सासू आणि जावई दोघं मिळून बनवणार होते. आणि इथे छान विवेकने मॅरिनेट केलं आहे. आणि थोडं थोडं मम्मी सांगत होती त्याला की म्हणजे मसाल्याचं प्रमाण वगैरे. पण कसं आम्ही दोघंच असतो, तर आमच्या दोघांचं प्रमाण वेगळं. आणि इथे जवळजवळ 8-9 जणांची बिर्याणी बनवायची होती. इथे आद्वेतच्या काकाचं आणि आद्वेतची चालू होती मस्ती. इथे मोठे जिजू येते काही गप्पा करत होते. आणि इथे बघू शकता मॅरिनेट करून चिकन ठेवलेलं आहे. आणि आता चिकन मस्त त्याने टोप ठेवला मोठा, आणि त्याच्यामध्ये तेल तूप टाकून मस्त हे मॅरिनेट केलेलं चिकन छान शिजून घेणार आहे. आणि हे गरम मसाले वगैरे टाकणार आहे तो. आणि खरंच मी पुन्हा पुन्हा एकच गोष्ट बोलते की विवेक छान बिर्याणी बनवतो. म्हणजे विवेक बिर्याणीच काय तर विवेक सगळं जेवण छान बनवतो.
फक्त एवढंच की त्याला चपाती येत नाही बनवता, म्हणजे त्याने कधी ट्राय नाही केलेलं. पण मी खूप लकी आहे की त्याला जेवण बनवता येतं आणि खूप सपोर्टिव्ह आहे माझा नवरा. आम्ही दोघं असलो तरी पण तो मला खूप जास्त मदत करतो. इवन ऑफिसवरून आल्यावरसुद्धा आम्ही एकमेकांनी कामं वाटून घेतलेली आहेत आणि त्याने जर मशीन लावली तर माझं काम असतं कपडे वाळत घालणं. म्हणजे आमच्या दोघांमध्ये खूप जास्त अंडरस्टँडिंग आहे. कधी मी चुकले तर विवेक मला समजून घेतो, कधी विवेक चुकला तर मी थोडंसं समजून घेते त्याला. पण खरंच मी खूप जास्त लकी आहे की माझ्या आयुष्यात हा असा मुलगा आहे आणि छान आयुष्य आमच्या दोघांचं चालू आहे. बोलतात ना, पैसा कमी असेल तरी चालेल, पण प्रेम, विश्वास आणि माया ही गोष्ट हवी आहे आपल्या नात्यांमध्ये. बरं झालं खूप बोलली मी. रेसिपी तुम्ही बघताय आणि माझं वेगळं काहीतरी बोलणं चालू आहे. ठीक आहे, कधीतरी म्हणजे असं मला आवडतं व्यक्त व्हायला. म्हणजे माझं स्वभावातच आहे, मी प्रत्येक वेळी व्यक्त होते आणि का नाही व्हायचं व्यक्त? कारण समोरच्या माणसाला पण छान वाटतं. आपण म्हणजे कधीतरी असं बोलून दाखवतो त्याच्याबद्दल 2 गोष्टी चांगल्या. तर इथे चालू आहे बिर्याणीचं. बघा कसा मावशीच्या खांद्यावरला खिडकी दाखव. अरे हे बघ, इथं पुढं आहे ना. वाव. पाणी टाकून ठेवू का वापस? आता भात टाकल्यानंतर टाकायचंच आहे. आणि इथे विवेकने राईस वगैरे टाकून घेतलेला आहे. छान हलवून दिलं आणि आता त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात मस्त असे तूप त्याने टाकलेलं आहे आणि बिर्याणी बघूनच वाटते तुपात आहे. थोडंसं तेल आहे, एकदम मस्त छान होणार आहे. सो थोड्या वेळाने आपण बघू बिर्याणी. कोथिंबीर वगैरे मस्त छान घातलेली आहे त्याने त्यावर आणि खूप छान स्मेल येत होता आणि तेवढ्यातच इथे लाईट गेलेली आहे, बघू शकता तुम्ही. सगळीकडे अंधार अंधार. नशीब बिर्याणी आमची झालीच होती आणि लाईट लगेच आली. सो आम्ही लगेच जेवायला बसलो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.